सूर म्हणतो साथ दे, सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे, माळावरल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे, फक्त तुझा हात दे. आभाळ म्हणतं सावली दे, आभाळ म्हणतं सावली दे, जमीन म्हणते पाणी दे, उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझी गाणी दे, फक्त तुझी गाणी दे. एक शेतकरी माणूस कलेचा छंद जोपासत माणुसकीचा संदेश देत वृद्ध माणसाची होत असलेली अवहेलना मांडण्याचा वर्षानुवर्ष प्रामाणिक प्रयत्न करतोय. शेतीची मशागत करत करत मानवी मनाची मशागत करणारा ध्येयवेडा शेतकरी नटसम्राट म्हणजेच फुलचंद नागटियक. पुण्यात होत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातील नाट्यदिंडीत संत गाडगेबाबांची वेशभूषा आणि नटसम्राट या एकपात्री प्रयोगानं सर्वांनाच त्यांनी आकर्षित केलाय. आप्पासाहेब बेलवलकरांसारखंच 6 व्यक्तिरेखा एकाच वेळी साकारणाऱ्या नागटियक यांचा नटसम्राट हा अंगावर शहारे आणणारा आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील खैराब गावात फुलचंद नागटियक शेतीचा व्यवसाय करतात. शेतीसोबत अभिनयाची कला जोपासण्याचं काम देखील ते करतात. या सोहळ्यामध्ये नाट्यदिंडीच्या निमित्तानं मी शेतकरी फुलचंद नागटियक, मुक्काम पोस्ट खैराब, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मी शेतकरी आहे, लेखक आहे, साहित्यिक आहे आणि हौशी नाट्य कलावंत. आम्ही गावच्या यात्रेच्या निमित्तानं असेल, गणेश उत्सवाच्या निमित्तानं असेल, आम्ही नाटकं करायचो, एक मिळेल ती भूमिका करायचो. परंतु त्या भूमिका ज्यांनी मोठ्या केल्या त्यांना बक्षीस मिळालं, ते आज गावात आहेत. पण ते आम्ही एकदा किंवा दोनदा येऊन गेलो, पण आम्हाला तेवढेच पात्र देत नसायचे, आम्हाला मोठी भूमिका देत नसायचे. परंतु जे जखम झाली त्या जखमेनं मला मोठं केलं. म्हणून आज नटसम्राट सारखं महान नाटक विवा शिरवाडकरांचं श्रीराम लागूपासून सतीश दुबाशी, दत्ता भट, राजा गोसावी अशा महान कलाकारांनी हे नाटक अजरामर केलं. एवढंच नाही तर रुपेरी पडद्यावर नाना पाटेकरांनी सुद्धा हा रुपेरी पडद्यावर तो चित्रपट आणला. परंतु लक्ष्मण देशपांडे यांनी ग्रीनिच बुकात वराडनगर लंडनला हे अजरामर केलं. पण त्यांनी हेच नाटक अनुया दळवे आणि लक्ष्मण देशपांडेंनी 2 पात्री केलं. ते आळंदी ज्यावेळेस हे नाटक परभणीच्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये ते बघितलं, माणूस वाईट नाही म्हातारपण किती वाईट असतं. आणि म्हणून हे प्रत्येक कुटुंबातले एक व्यथा आहे. ते नाटक झालं ते आमच्या सोलापूरच्या हुतात्माला झालं ते बालगंधर्व झालं, परंतु मोठ्या शहरात झालं, परंतु ग्रामीण भागात पोहोचलं नाही. आणि म्हणून हे नाटक मी स्वतः कुसुमाग्रजांना करून दावलं आपली कला जिवंत राहण्यासाठी. एकमेकामध्ये खेड्यामध्ये सगळे कलावंत राहत नाहीत, परंतु आपण स्वतःच्या पायावरती आपली कला अजरामर करण्यासाठी मी एक पात्री केलेलं आहे. कुसुमाग्रजांचे नटसम्राट आजही रसिकांच्या मनामध्ये घर करून आहे. अलीकडे नाना पाटेकरांनी साकारलेल्या नटसम्राटाला रसिकांनी डोक्यावर घेतलं होतं. मात्र प्रत्येक खेडी, गाव, वाडी वस्तीवर नटसम्राट पोहोचवण्याचं काम नागटियक अविरतपणे करतात. न्यूज 18 मराठी, पुणे.